लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। अशासकीय अराजकता आणि कोलमडलेली कायदा सुव्यवस्था। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन। नाशिक शहरात कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र दिसत असून खून, दरोडे, खंडणी, अपहरण यासारख्या गंभीर घटना सर्रास घडत आहेत। हनी ट्रॅपसारख्या बहुचर्चित प्रकरणांनाही दडपण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे। राजकीय स्वार्थासाठी काही पक्ष व समाजकंटक जातीय तेढ निर्माण करून सामाजिक एकोपा धोक्यात आणत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। नुकतेच वडाळा नाका येथील नागसे नगर परिसरात घडलेली घटना याचे ताजे उदाहरण आहे। शेख महमूद शेख हे गेल्या 50 वर्षांपासून कुटुंबासह येथे राहत आहेत। मात्र मनपा अधिकाऱ्यांनी कुठलीही नोटीस न देता, कायदेशीर प्रक्रिया न पार पाडता काही राजकारण्यांच्या दबावाखाली त्यांच्या घरावर बुलडोझर चालवून बांधकाम पाडले। एवढेच नव्हे तर त्यांच्या घराकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला। या पार्श्वभूमीवर काही समाजकंटकांनी शेख कुटुंबाला धमकावणे, महिलांशी अश्लील वर्तन करणे असे प्रकार सुरू केले असून पोलिसांकडे वारंवार तक्रारी देऊनही प्रशासनाने अद्याप ठोस कारवाई केलेली नाही। राजकीय दबावामुळे यंत्रणा निष्क्रिय झाल्याचा आरोप करण्यात आला। या संदर्भात शेख महमूद यांच्या परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण मंत्री दादा भुसे, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व परिमंडल 1च्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। या निवेदनात संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच धोत्रे खून प्रकरणातील हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फक्त कागदोपत्री चौकशी न राहता प्रत्यक्षात कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी गणेश पवार, हिना शेख, मजेदा शेख, खुशबू अंसारी, अनिल पाटिल आदि उपस्थित होते। वडाला नाका नागसेन नगर यहाँ पे हम लोग रहते हैं। 40 साल हो गए रहने के लिए, लेकिन वहाँ पे कंटिन्यूसली हम लोगों को आज 1.5 साल से तकलीफ़ दी जा रही है। वहाँ के लोकल कुछ है जो आते हैं और वहाँ से घर खाली करने के लिए बोलते हैं और कंटिन्यूसली घर में घुसते हैं, गंदे तरीके से चीज़ें बोलते हैं, इशारे करते हैं। ये बार बार हम लोग कंप्लेन देते हैं इस चीज़ के बारे में पुलिस स्टेशन में, लेकिन पुलिस स्टेशन में भी हम लोगों की बात सुनी नहीं जाती है। मल्टीपल टाइम हम लोगों ने बस वो एक NC पेपर ले लेते हैं और हम लोगों को वहाँ से भेज देते हैं, बोलते हैं हम भी इसके ऊपर कोई कार्रवाई नहीं कर सकते। हम लोग हर जगह, हम लोगों ने म्यूनसिपल कॉर्पोरेशन में भी बोला कि आपने दूसरे लोगों का घर तोड़ा लेकिन उनको कॉम्पनसेशन दिया, लेकिन हमको ही क्यों नहीं देना है, क्योंकि हम मुस्लिम समाज के इसलिए क्या? ये क्वेश्चन का आंसर उनके भी पास नहीं। वो बोलते हैं कि हम इसका जवाब नहीं दे सकते। तो कोई जवाब नहीं दे सकता है तो इसका जवाब हमने किसके पास से लेना चाहिए? मतलब सिर्फ एक घर मुस्लिम का देख के इतना ज़्यादा प्रॉब्लम हम लोग को क्रिएट करना है। हमारे घर में 4 फैमिली में हम लोग 4 सिस्टर्स रहते हैं और चारों के चारों लेडीज़ है। बाहर जाते वक्त भी हम लोग को इतनी बड़ी बड़ी धमकी आती है, क्यों? आखिरकार मैं सिर्फ इतना पूछना चाहती हूँ कि क्यों हमारी कोई हेल्प नहीं कर सकता है? पुलिस प्रशासन के पास जाओ, वो बोलते हैं हम नहीं हेल्प कर सकते। नगर पालिका में जाओ, वो बोले हम नोटिस नहीं दे सकते, हम लीगल कार्रवाई नहीं कर सकते। आखिरकार क्यों? मुझे सिर्फ इतनी हेल्प चाहिए प्रशासन के पास से कि आखिरकार कब तक नासिक अनसेफ इसी तरह रहेगा? लेडीज़ की सेफ्टी के लिए इनको कुछ ना कुछ करना ही पड़ेगा और मेरी यही डिमांड है कि जितने भी गुनहगार इसके अंदर इंक्लूडेड है उन सबको पनिशमेंट मिलना चाहिए। हमारा जो घर तोड़ दिया था उन लोगों ने, जैसे तैसे वो घर बनाया, वहाँ पे बनाने के बाद अभी वापस से तोड़ने के लिए वो लोग बोल रहे हैं और बार बार हम लोग ये पुलिस स्टेशन में भी जाते हैं कि ये लड़के लोग क्यों आते हैं हमारे यहाँ पे, तो उसके लिए वहाँ पे भी से हमारे को कोई हेल्प मिलती नहीं है। और जो बचा हुआ है वो भी तोड़ने के लिए हम लोगों को जिद करते हैं कि ये भी तोड़ दो और बार बार घर में घुस के तोड़ने की धमकी देते। आज खऱ्या अर्थाने आपण बघतो आहोत की फक्त नाशिक शहराची नव्हे तर या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था पूर्णतः लयाला गेलेली आहे। अनेक ठिकाणी आपण जर बघतोय तर सर्वकडे कायदा सुव्यवस्थेचे 3, 13, 9, 12 वाजलेले आहेत। परंतु आमचं सांगणं एकच आहे की एक मुस्लिम कुटुंब आहे जे वडाळा नाक्यावर राहते। वडाळा नाक्यावर राहत असताना त्यांच्या घरावर गेल्या 1-1.5 वर्षापासून सारखे काही गुन्हेगार लोक तिथे येतात। आजूबाजूच्या काही मोहल्ल्यातील काही लोक जमा होतात आणि एकत्र येऊन या घरावर प्रेशर टाकला जातो की तुम्ही घर खाली करा, अन्यथा आम्ही तुमचं घर तोडून टाकू। असं करत असताना तिथं काहीतरी स्मारक बांधायचं होतं। स्मारक बांधत असताना यांचं घराचा जो पुढचा पोर्शन होता तो विना नोटीस महानगरपालिकेने तोडून टाकलेला आहे। वास्तविक बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारची जर घर तोडायचं असेल तर त्याला काही कायदेशीर प्रक्रिया आहेत। ती शासकीय जागा जरी असली तरी समोरच्याला त्याचं म्हणणं मांडून देण्यासाठी त्याला संधी द्यावी लागते, परंतु यांना कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही। नोटीस न येता यांच्या घरावर कारवाई करण्यात आली, घर तोडण्यात आलं। त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला नव्याने घर बांधून देऊ किंवा
यांचा जो पहिला रस्ता होता पूर्वेकडचा तो बंद करून यांना पश्चिमेकडनं एक दुसरा रस्ता देण्यात आलेला आहे आणि त्या रस्त्यावर आता यांनी 3x3चा एक जिना टाकला. तो जिना काढून घेण्यात यावा आणि तिथे आम्ही भिंत बांधू, तुमचं यांना जाण्या येण्याचा रस्तासुद्धा ठेवण्यात येणार नाही असं ते धमकावत आहेत. एवढं करून हाईट अशी आहेत की काही लोक तिथे घरापाशी येतात, यांच्याशी अश्लील चाळे करतात, यांच्यावर प्रेशर आणतात. याबाबत यांनी 112ला कॉल केला असेल किंवा स्थानिक पोलीस स्टेशन जे तिथल्या मुंबई नाका पोलीस स्टेशन असेल तिथल्या PI साहेबांना यांनी जाऊन भेटलं असेल तर यांना वारंवार 2-2 तास त्या पोलीस स्टेशनला बसून ठेवण्यात आलं. मात्र यांची कुठल्याही प्रकारची फिर्याद नोंदवण्यात आली नाही. आणि दुसरं असं की यांनी जर काही यांना जो त्रास झाला त्याबाबत खरं बघायला गेलं तर विनयभंगासारखे गुन्हे दाखल व्हायला हवे होते. मात्र पोलिसांनी विनयभंगाचे गुन्हे दाखल न करून घेता केवळ आणि केवळ NC सारखे गुन्हे दाखल केले आणि वरतून यांच्यावर प्रेशर आणला की ते लोक फार डेंजर आहात, तुम्ही नका त्यांच्या नादी लागू, तुम्ही तुमचं काम करा असं सांगून यांनी पोलिसांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज आम्ही इथे पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे. याच्या आधी DCP मॅडमची भेट घेतलेली आहे. DCP मॅडमने आम्हाला आश्वासित केलं की आम्ही याच्यात खरं काय खोटं काय याच्याबाबत आम्ही लक्ष घालू. आज पोलीस कमिशनर साहेबांना आम्ही भेटलो असता पोलीस कमिशनर साहेबांनी आम्हाला शब्द द्यायच्याऐवजी त्यांनी सांगितलं की याला पॉलिटिकल रंग देऊ नका. म्हणजे याचा अर्थ हे पोलीस प्रशासन पूर्णतः कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे की काय याबद्दल फार मोठी शंका आणि संशय येण्याला जागा आहे. कारण काय होतं की यांचा आवाज कोणी पोहोचवत नाहीत, यांचा आवाज जो उचलतो त्याच्यावर राजकीय प्रेशर आणला जातो आहे. यांना कोणी तिथे एंटरटेन करत नाहीत. त्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो. परंतु आज इथे जर CP साहेबांचं असं उत्तर येत असेल तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे की एक या शहराचे जे पोलीस आयुक्त साहेब आहेत यांनी यांची जबाबदारी झटकून टाकतात आणि सांगतात की बिना याच्यात पॉलिटिकल रंग देऊ नका आणि जो कंप्लेनंट त्याने आमच्याकडे यावे. हरकत नाही, आम्ही कंप्लेनंटला अनेक वेळेस त्यांच्याकडे पाठवलं परंतु त्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. आणि जर केवळ कंप्लेनंट येऊन जर त्यांची फिर्याद घेत असेल तर यांचा आम्हाला मोठा आनंदच होणार आहे. त्यामुळे आमची प्रशासनाकडे मागणी आहे की आपण याच्यात लवकरात लवकर दखल घेऊन चांगल्या प्रकारे या गोरख कुटुंबियाला न्याय देण्यात यावा. नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण कुटुंब उपोषणाला बसेल. वेळ आली तर याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन छेडेल. मग याची सर्वस्वी जबाबदारी संबंधिताची राहील, याची नोंद घेण्यात यावी. रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.